आणि आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री, मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री सुरू होणार, सूत्रांची माहिती। जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ, सोन्याच्या दरात तब्बल 1,500 तर चांदीच्या दरात तब्बल 2,000 वाढ। सोन्याच्या दराने पहिल्यांदाच 1,19,000 तर चांदीच्या दराने 1,51,000 आकडा पार केला। दादरच्या इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळ्याच्या बुटाचा 60 फूट लांब भाग मुंबईमध्ये दाखल। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 350 फूट उंच असणार आहे। गोपीचंद पडळकर यांच्याकडून बीडच्या तुरुंगाधिकाऱ्यांवर धर्मांतरणाचा आरोप, कैद्याचं धर्मांतरण करण्यात तुरुंगाधिकाऱ्यांची भूमिका असल्याचं वक्तव्य, तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती, मात्र प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त। अनेक प्राध्यापक पीएचडी नेट सेट असूनही पदापासून वंचित। 5,000 वर्षात केवळ 2,088 पदांची भरती, तर 12,527 जागा रिक्त। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शबरीन झीनत यांची निवड, दिल्ली हायकमांडकडे 3 नावांची झाली होती शिफारस। मुंबईतील युवक काँग्रेस पदावर पहिल्यांदाच महिलेची निवड। तुळजापुरात अश्विन पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी, उद्या 4 वाजता पौर्णिमेची सांगता होणार असून दर्शनासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल। पुण्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्यावेळी टीव्हीवर सिरियल पाहताना जास्त जाहिराती येतात, यावर काहीतरी उपाययोजना करा अशी एका आजींनी सुप्रिया सुळेंकडे केली मागणी। बिल्डरकडून मिळणारी घरं बीएमसी लॉटरीच्या माध्यमातून विकणार, बीएमसी लवकरच 184 घरांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू करणार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईकेंचा ताफा, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 10 ते 15 मिनिटं रोखून धरला होता। यावेळी कार्यकर्त्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करण्याची घोषणा। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यास स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त। 9 ऑक्टोबरपासून 20 कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाणार। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात संपाचा इशारा। हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवर उद्या सुनावणी, याचिकेत योग्य ते बदल करण्याची याचिकाकर्त्यांना अनुमती। ऑडेलिया क्रूज ड्रग्ज सेवन प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा, न्यायाधीशांनी जप्त केलेलं ड्रग्ज सेवन केल्याची माहिती उघड। मुंबई हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा, इरफान शेख नावाचा न्यायाधीश बडतर्फ।